नमस्कार महाराष्ट्र. दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असाही एक अवलिया हा आपला उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण अनेक व्यक्तिमत्वासोबत भेटत असतो, त्यांच्यासोबत गप्पा मारत असतो. त्यांनी आतापर्यंत जगलेलं आयुष्य, त्यांना आलेल्या वेदना, त्यांना आलेल्या अडचणी याच्यासोबत आपण गप्पा मारतो आणि ह्याचा बोध एकच होतो की आपला समोरचा ऐकणारा प्रेक्षक असेल, कोणी चाहता असेल, तो त्या घटनेचा बोध घेईल आणि त्याचा जीवन प्रवास कशा प्रकारे सुकर होईल याकडे तो लक्ष देऊ शकेल. असाच एक नवीन एपिसोड आपण आज आपल्या लोकांसोबत मांडणार आहोत. आजचा भाग असेल 10वा. असाही एक अवलिया या उपक्रमाअंतर्गत अनेक अवलियांसोबत आपण गप्पा मारत असताना अनेक नवीन व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतात. व्यक्तिमत्व कोणतेही असेल, क्षेत्र कोणतेही असेल, त्याचे काम आपण पाहत असतो. समाजामध्ये त्याची भूमिका काय आहे, समाजासाठी तो त्याचं काम काय करतो, या गुणांचा आपण विचार करता त्या व्यक्तिमत्वासोबत आपण गप्पा मारत असतो. आजचा 10वा एपिसोड असाच एका नवीन व्यक्तिमत्वासोबत आपण सादर करणार आहोत, ज्या सामान्य गृहिणीपासून त्यांचा प्रवास सुरू झालेला होता आणि आज ऑनलाईन क्षेत्रामध्ये, ऑनलाईन मार्केटिंगमध्ये त्या बिझनेस करत आहेत. समाजातील परिचित अपरिचित स्त्रियांना व्यवसाय कसा करावा, ऑनलाईन त्याचं ट्रेडिंग कसं करावं, ऑनलाईन सेलिंग कसं करावं याची ट्रेनिंग देतात, माहिती देतात आणि समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केलेलं एक व्यक्तिमत्व आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक स्त्रियांना ऑनलाईन येऊन आपण कसं काम करू शकतो त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि त्या महिला आज त्यांचं जीवन व्यवस्थित जगत आहेत, सुखाने जगत आहेत. असंच एक फेसबुकचा ग्रुप आहे जो 3.5 लाखपेक्षा जास्त महिलांना जोडलेला आहे. त्याचं नाव आहे लेक माहेरचा कट्टा, अर्थातच LMK. नक्की LMK काय आहे, त्याचं विजन काय आहे, स्वप्न काय आहे, त्यांचं कामकाज सध्याचं काय सुरू आहे, या सर्व एकंदरीत माहितीसाठी आपण त्यांना आज प्रचारण केलेलं आहे. त्यांचं नाव आहे कविता सुनील कोंडभर. या मॅडमसोबत आज आपण 10वा एपिसोड पाहणार आहोत. मी महिलांना नक्की सांगेन की आजचा एपिसोड पहा, कारण तुमच्यासाठी हा खास एपिसोड आहे. जर तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच त्याची माहिती मिळेल. त्यासाठी कविता मॅडमला नक्की ऐका आणि अशाच प्रकारचे अनेक तुम्हाला एपिसोड पाहायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर पाहूया कविता मॅडमसोबत आजचा आपला 10वा एपिसोड. दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असाही एक अवलिया हा आपला उपक्रम चालू असतो आणि ह्या उपक्रमामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जे काय अवलिया असतात, विविध क्षेत्रामध्ये ते पारंगत असतात, नावलौकिक केलेलं असतं त्यांनी, अशा लोकांना आपण प्रचारण करतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो. हेतू हाच आहे की आपण जे केलेलं काम आहे त्या कामातून समोरच्याला काहीतरी बोध मिळेल आणि सपोज त्याला एका तुमचं काम करायचं असेल, तुमचा एक विषय आवडलेला असेल, तुमची कला आवडलेली असेल, तर कुणाला आत्मसात करायची असेल तर समोरचा माणूस तो कॅच करू शकतो. हाच एक उद्देश ठेवून आपण दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असाही एक अवलिया आपण उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाचा आजचा 10वा एपिसोड आहे. या 10व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. प्रश्न असा असेल माझा पहिला की लेक माहेरचा कट्टा या फेसबुकमध्ये किंवा फेसबुक ग्रुपमध्ये तुम्ही कशा प्रकारे सामील करा? नमस्कार, माझं नाव कविता सुनील कोंडभर, राहणार ठाणे. लेक माहेरचा कट्टा या ग्रुपची मी ॲडमिन आहे. सर्वप्रथम सारिका प्रमोद धाने यांचं मी खूप 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 थँक्यू बोलेल त्यांना मी. तसेच वर्षा आव्हाड आणि पूनम दुसाने ह्या माझ्या मैत्रिणी, ह्या दोघींना सुद्धा मी थँक्यू बोलेल. सारिकाबद्दल जितकं बोलेल तितकं कमी आहे, कारण मला हे काम करण्याची संधी तिने दिली. मला 7 वर्ष माझ्यासोबत ती काम करते, आम्ही दोघी सोबत काम करत आहोत आणि एक छान संस्थापक म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून ती कायम माझ्यासोबत आहे. माझं चुकलं किंवा मी कुठेतरी चुकीचं काहीतरी करते किंवा मी हे पद कसं सांभाळावं किंवा ह्याच्या पुढे मी काय काय करावं, ह्याचं सगळं मला एका प्रकारे एक शिक्षकासारखं ज्ञानच देते. ती सगळं ती शिकवते मला की असं कर, तसं कर, किंवा हे बोलू नको, ते बोलू नको. आणि नेहमी तिचा सपोर्ट असतो की कविता तू पुढे चल, मी तुझ्या मागे कायम आहे. त्यामुळे मी सारिकाचं खूप खूप मनापासून धन्यवाद बोलेल. तसंच पूनम आणि वर्षा ह्या माझ्या पार्टनर सोडून माझ्या मैत्रिणी आहेत.
त्यामुळे मी त्यांचा सुद्धा मला कायम सपोर्ट असतो. त्यामुळे मी सारिका आणि वर्षा दोघींचे सुद्धा धन्यवाद मानते. आम्ही एकत्र काम करतो, चौघी सुद्धा खूप छान अशा मैत्रिणी झालं. आमचे सुख दुःख या 7 वर्षामध्ये आम्ही एकमेकींशी खूप काही शेअर केलंय. त्यामुळे आमचा जो बॉन्ड तयार झालाय तो मैत्रीच्या पलीकडे आहे. त्यासाठी मी तिघींना सुद्धा थँक्यू बोलते. माझा प्रवास 7 वर्षापूर्वी लेक माझ्या कट्ट्यामध्ये सदस्य होती मी. तेव्हा आपला ग्रुप होता 20-30 हजाराचा. नेहमीच्या गप्पा गोष्टी, पोस्टवरती कमेंट करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. एक दिवशी मला पूनमने विचारलं की तू ॲडमिन होशील का. तेव्हा सारिका ॲडमिनसाठी शोधत होती लेडीज. तर मी म्हटलं ॲडमिन म्हणजे काय. मग तिने मला सांगितलं की अगं असं असं आहे, काम करायचंय, पोस्ट घ्यायच्या, रिक्वेस्ट घ्यायच्या. तर म्हटलं चालेल, तू मला सांग, मी शिकते. त्यामुळे तिने 7 वर्षापूर्वी जे माझं पदार्पण झालं लेक माझ्या कट्ट्यामध्ये ते आजपर्यंत आहे. आणि आजपर्यंत खूप असे चढ उतार बघितले 7 वर्षामध्ये. खूप अशा लाखो महिलांच्या संपर्कात आम्ही आलो. मी ठाण्यामध्ये खूप अशा महिलांच्या मला ओळखतात आणि लेक माझ्या कट्ट्याने मला खूप काही दिलंय हे मी सांगू शकते. नक्कीच मॅडम. आता तुम्ही एक छान बोललात की ॲडमिन म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला माहिती नव्हती, पण आज तुम्ही 5,000पेक्षा जास्त महिलांना आपण काहीतरी शिकवताय, एक मार्ग दाखवताय. म्हणजे एखादी गोष्ट माहिती नसेल पण आपल्यामध्ये शिकायची इच्छा असेल, जिद्द असेल तर त्या जिद्दीचा वापर करून आपण ती गोष्ट साध्य करू शकतो. आता मॅडम लेक माहेरचा कट्टा नक्की काय आहे, काय सांगाल तुम्ही? लेक माहेरचा कट्टा हा महिलांचा समूह आहे. महिलांसाठी त्यांनी पुढे कशा प्रकारे जावं, त्यांनी स्वतःच्या मनाची कथा कशी मांडावी, त्या कोणाला काही सांगू शकत नाही. त्यामुळे ते ह्या कट्ट्यावरती सांगतात. खूप मोठ्या मोठ्या पोस्ट असतात. त्यांना घरातले काही दुःख असतील किंवा सुख असतील किंवा त्या कशा दिसतायत, त्या कुठली साडी घालू, काय करू, ज्या घरात प्रश्न नाही विचारू शकत त्या ह्या कट्ट्यावरती विचारतात. आणि भरमसाठ बाकीच्या सुद्धा मैत्रिणी त्यांना सपोर्ट करतात, कमेंट करतात. त्यामुळे त्यांना सुद्धा उत्साह वाटतो. एखादी त्यांची तब्येतीची तक्रार असेल तर नाही डॉक्टरला सांगू शकत, नाही घरामध्ये कोणाला सांगू शकत, पण ते आपल्या कट्ट्यावरती शेअर करतात. नाव लपून सुद्धा शेअर करता येतं पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे ते तशा पद्धतीने सुद्धा शेअर करतात. मग तो एक त्यांना सपोर्ट मिळतो की ह्या प्रकारे आम्ही आमच्या मनातल्या गोष्टी मांडू शकतो. बिझनेस करणाऱ्या महिला आहेत, त्याला कशा प्रकारे बिझनेस करायचा आहे त्या आम्हाला पर्सनली संपर्क करतात की मॅडम आम्हाला सांगा, आम्ही काय करू. छोट्यापासून मोठी सुरुवात करा हेच आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो. ओके. आता लेक माहेरचा कट्टा हे एक व्यवसाय देणारे एक माध्यम असं मी समजतो. कारण अनेक तुमच्या पोस्ट आम्ही पाहत असतो तुमच्या ॲडमिन लोकांच्या की सोशल मीडियावर सध्या लेक माहेरचा कट्टा खूप जोरदार चालू असतोय. तर त्याच्यातून तुम्ही अनेक व्यावसायिक महिला निर्माण केलेल्या आहेत, जन्माला घातलेल्या आहेत. आता व्यवसाय तुम्ही कोणत्या व्यवसायात, LMK हे कोणतं प्रोडक्ट नाही आहे, LMKचं एक विशिष्ट किंवा एक हक्काचं असं प्रोडक्ट कुठलंच नाही आहे, पण तुम्ही व्यावसायिक निर्माण केलेलं आहे. मग ते कोणत्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही तुमच्या माध्यमातून चालू केलेले आहेत किंवा एखादा मार्ग दाखवलेला असे काही उदाहरणं तुमची? 4 वर्षापूर्वी आम्ही ही सुरुवात केली. छोटीशी सुरुवात होती. कोरोनामध्ये ही सुरुवात खूप मोठी झाली. हजारो महिला म्हणाल तरी चालेल, त्यांनी सुरुवात केली की 2-2 हजाराचे माल उचलायचे, 1-1 हजाराचे माल उचलायचे आणि मग ते 200-300ला विकायचे, त्याची मार्जिन काढायची. अशी सुरुवात होत गेली. ज्या महिलांना बोलता सुद्धा येत नव्हतं कॅमेऱ्याच्या समोर, मोबाईलमध्ये वगैरे, त्या आज ह्या पदावरती आहेत की त्या दिवसाला लाखोची कमाई करतात. स्वतःची दुकानं सुद्धा त्यांनी ओपन केले. की ही सुरुवात ह्या 4 वर्षांमध्ये त्यांची सुद्धा भरपूर मेहनत आहे. पण त्यांना एक मार्ग दाखवला तो आपल्या लेक माझ्या कट्ट्या ग्रुपने दाखवला. त्यांनी सुरुवात केली लेक माझ्या कट्ट्या ग्रुपमधून केली. सुरुवातीला त्यांच्या कपड्यांच्या फोटो वगैरे ते शेअर करायचे. मग ते ज्या बघणाऱ्या आहेत ते त्यांच्याकडून खरेदी करायला लागले. त्यांनी मार्केटला जाणं सोडलं, त्यांनी ऑनलाईन खरेदी सुरुवात केली. खूप अशा महिला आहेत ज्या लाईव्ह करत होत्या. लाईव्हची सुरुवात आपण आपल्या ग्रुपमध्ये प्रथम झाली फेसबुकमध्ये. त्यानंतर मी 7 वर्ष झाले मी महिलांची लाईव्हच घ्यायची, त्या पोस्ट अपलोड करायची. तर सुरुवातीला त्यांचे मला प्रश्न असायचे, मॅडम आम्ही कॅमेऱ्याच्या समोर कसे बोलणार, काय बोलणार. मला सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर बोलता येत नव्हतं, पण मी त्यांना सांगायची की बिनधास्त बोला, अजिबात घाबरू नका. तुमचं जे काय प्रोडक्ट आहे, तुमची जे काय सुरुवात आहे, तुमची
परिस्थिती आहे, तुम्हाला कशी सुरुवात करायची, तुम्ही महिलांना मांडा, त्यांना सांगा, मला कमेंट करा, मला तुम्ही सपोर्ट करा. त्या प्रकारे त्यांनी 4 वर्षापासून सुरुवात केली. सकाळी 11 ते संध्याकाळी रात्री 11 पर्यंत त्यांचे लाईव्ह असायचे, एक तासाने लाईव्ह असायचे प्रत्येकीचे. काही वेळेला असं व्हायचं की 11, 11:30, 12, 12:30 असे सुद्धा आम्हाला लाईव्ह द्यावे लागायचे. म्हणजे एवढे ऍडजस्ट करायचे. काही महिला अशा होत्या की मॅडम आम्हाला 3लाच हवाय लाईव्ह, आम्हाला 4लाच हवाय, तेव्हा लेडीज असतात. बाकीच्या पण तेव्हा भांडायचे की तुम्ही त्यांनाच कशा 3ला देता, तुम्ही त्यांनाच कशा 4ला देता. खूप असे प्रकार बघितले आणि खूप असे मग त्यांनी त्या महिलांनी पेजेस काढले, त्यांचे ग्रुप्स काढले, त्या मोठ्या झाल्या किंवा त्यांचे त्या बिझनेस करायला लागल्या. काही महिला अशा आहेत की त्या अजून सुद्धा आमची आठवण काढतात की त्यांना अजून सुद्धा आम्हाला त्यांच्या शॉपचे उद्घाटन असो किंवा त्यांची लाईव्ह असो, त्याच्यामध्ये सुद्धा आमची नावं घेतात की आम्ही लेख भाषा कट्टा किंवा ऍडमिन कडून आम्ही शिकलो, आम्ही आता ह्या पदावरती आहोत तर त्यांच्यामुळे आहोत. म्हणजे काही जणींना खूप जाणीव आहे की आम्ही त्यांना काहीतरी दिलं आणि त्यांची ती जाणीव बघून आम्हालाही समाधान वाटतं की आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलंय. नक्कीच. मी आपल्या सर्व महिलांना सांगू इच्छितो की आजचा एपिसोड पूर्ण पहा, कारण महिलांना जर यशस्वी व्हायचं असेल, जर व्यवसायामध्ये पदार्पण करायचं असेल तर आजचा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे. कारण एक महिलेने किंवा 4-5 महिलेने एकत्र येऊन तयार केलेला हा ग्रुप आहे. फेसबुकवर अनेक क्राईम घडत असतात, ऑनलाईन मार्केटमध्ये खूप फ्रॉड होतं, पण गेले 5-6 वर्षापासून हा ग्रुप चालू आहे आणि आता पण यशस्वी झालेला आहे. अनेक महिलांना फक्त मराठीच नाही, अमराठीसुद्धा महिला याच्यामध्ये आहेत. फक्त महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरील लोकसुद्धा महिलासुद्धा या ग्रुपमध्ये सामील झालेल्या आहेत. आणि प्रश्न आता माझा असा आहे मॅडम की आता आपण नळावरचं भांडण पाहतो, 1 किंवा 2 किंवा 3 महिला एकत्र आल्यानंतर त्यांचे विषय वेगवेगळे होतात. आता एवढ्या 5 ते 6 हजार महिलांना तुम्ही कशा प्रकारे हँडल करता? 5 ते 3.5 लाख महिला आहेत आपल्या ग्रुपमध्ये. प्लस आपल्या अजून 3 ग्रुप आहेत. एक लज्जतदार मेजवानी म्हणून आहे, 28,000चा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये जेंट्स आणि लेडीज दोन्ही आहेत. तिथं फक्त जेवणाचे प्रकार चालतात. दुसरा आपला माझी भरारी आहे, तिथे 70,000 मेंबर्स आहेत. तिथे सुद्धा जेंट्स आणि लेडीज दोन्ही आहेत. तोही ग्रुप खूप उत्तम प्रकारे चालू आहे. त्यानंतर लेख महाराचा कट्टा आपण बॅकअप ग्रुप ओपन केला एक सेफ्टीसाठी. तिथे 27,000 महिला आहेत. तिथे फक्त 27,000 महिला आहेत. तर हे तिन्ही ग्रुप आपण ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी ओपन केलाय. त्यामुळे ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल किंवा ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल ते ह्या थ्रू करू शकतात. त्यांनी आम्हाला संपर्क करू शकतात, आम्ही त्यांना सपोर्ट नक्कीच करणार. तुम्हाला समजा संपर्क एखाद्या महिलेला करायचा असेल, आज तुमचा एपिसोड पाहून एखादी महिला प्रेरित झाली की मला पण लेख माहितीच्या कट्ट्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, सहभागी व्हायचं आहे आणि मला माझं मार्केटमध्ये नाव आणायचं आहे, तर ती महिला कशा प्रकारे सहभागी होऊ शकते? तिने आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. तिचा बिझनेस का आहे, तो कशा प्रकारे ती प्रमोट करणार आहे, कशी लोकांपर्यंत ती पोहोचणार आहे. आता असं झालंय की खूप अशा लेडीज ज्या जुन्या होत्या, तर काही महिलांना अशी सवय झाली की त्यांच्याकडूनच खरेदी करायची की त्यांना आम्ही 4-5 वर्षापासून ओळखतो, आम्ही त्यांच्याकडेच जाणार. तर नवीन ज्या आता बिझनेस मध्ये पदार्पण करत आहेत त्यांना कोणी ओळखत नाही. तर त्या महिलांनी फक्त पेशन्स ठेवावा, धीर धरावा की आज आपण सुरुवात केली की उद्या आपल्याला फळ नाही मिळणार. त्यामुळे त्यांनी जरा त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी, पेशन्स ठेवावा, त्याला कसं प्रोत्साहन देता येईल स्वतःच्या बिझनेसला ते पाहावं आणि त्यांनी कंटिन्यू मेंबरशिप चालू करावी. मेंबरशिपचं घेण्याचं उद्दिष्ट हे की ज्या लेडीजची आम्ही मेंबरशिप घेतो त्या लेडीज कधी कोणाला फसू शकत नाही. त्या प्रॉपर बिझनेस करतात. जरी काही चूक झाली असेल कस्टमरला, तर कस्टमर जेव्हा आम्हाला कंप्लेंट करेल की तुमच्या ग्रुपमधून आम्ही खरेदी केली आणि आम्ही फसलो, तर आम्ही त्या लेडीजला पकडू शकतो की तुझ्याकडून तिने खरेदी केली आणि ती फसली, तर तिचं काय असेल ते तुझं तू बघून घे. त्यामुळे आपल्याकडे मेंबरशिप एकदम सेफ आहे आणि प्रामाणिक आहे. आणि मला एक मुद्दा तुमचा छान वाटतो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 लाख महिला तुमच्यासोबत कनेक्ट झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या महिलेला समजा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करण्याला गिराईक बाहेर शोधायची गरज नाही. आपल्या LMK मध्येच काही महिला आहेत, त्या आपल्या प्रोडक्टची खरेदी करू शकतात आणि आपला व्यवसाय चालू शकतो. म्हणजे आपल्याला ग्राहक शोधायची गरज नाही, ग्राहक आपल्यासोबतच आहेत आणि आपल्यासोबत कनेक्ट झालेला असल्यामुळे आपला जो काय धंदा असेल तो धंदा आपला व्यवसाय आहे तो व्यवसाय नक्कीच होऊ शकतो. आता प्रश्न असा असेल मॅडम की तुम्ही गृहिणी होतात लेख माहेरच्या कट्ट्याच्या पूर्वी,
आणि आता एक व्यावसायिक निर्माण करण्याचं एक साधन बनलेलं आहे. एक तुम्ही व्यावसायिक निर्माण करताय. आता ह्याच्यामधली आधीची आपलं जे काही व्यक्तिमत्व असेल, आधीचं आपलं जीवन असेल आणि आत्ताचं जीवन, ह्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? आधी मी गृहिणीच होते, काही करत नव्हते, घरातच असायचे. मोबाईल निघाले, मोबाईल आता हे 7-8 वर्षामध्ये जास्त यूज व्हायला लागले. मोबाईल निघाले, फेसबुकवरती अकाउंट ओपन केला. सगळ्यात पहिला ग्रुप लेख मळ्याचा कट्टाच होता माझा. त्यानंतर काम करता करता गप्पा गोष्टी करणं, पोस्ट बघणं. आधी मला अजिबात कोणाची ओळख नव्हती. बीजेपी मध्ये होती मी सदस्य म्हणून, पण मुलांच्या कामामध्ये मला इतकं जाणं येणं जमायचं नाही. करायची मी, जायची वगैरे, पण इतका कॉन्टॅक्ट नाही आला. किंवा इथल्याच लोक मला ओळखायची की ही सुनीलची बायको आहे किंवा ही कोणफरांची सून आहे, ह्या प्रकारे मला ओळखायचे. पण आज माझं अस्तित्व असं आहे की अरे ह्या तर कविता आहेत, म्हणजे ह्या ऍडमिन आहेत. अरे मी कविता मॅडमला कुठेतरी बघितलं होतं. म्हणजे लेख माझ्या कट्ट्यामुळे हे अस्तित्व माझं निर्माण झालं की मला आज लाखो लोक ओळखतात. फक्त माझ्या भागातलेच नाही तर अदरवाईज मुंबई ठाणे सोडून सुद्धा मला लोक ओळखतात की कविता मॅडम, आम्ही ओळखतो त्यांना. किंवा मी एखाद्या ठिकाणी गेली की लोक, कोणी महिला ओळखीची मिळाली की ती बोलायची की अरे मी तुम्हाला मॅडम बघितलं. की खूप असं छान वाटतं की अरे आपल्या ह्या ग्रुपमुळे माझं कुठेतरी एक अस्तित्व निर्माण झालंय. त्यासाठी मी सारिकाचं खरंच धन्यवाद बोलेन की तिने मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिली. नक्कीच. तुमच्या वाक्यावरून असं नक्कीच प्रदर्शन जाणवतं मॅडम की पूर्वीचं आपण जीवन पाहिलं तर स्त्रीला चूल आणि मूल ह्या दोन्हीच गोष्टी मिळालेल्या होत्या. त्याचं स्वातंत्र्य थोडंच होतं. पण आता आपण स्वातंत्र्य काळामध्ये जगतोय आणि डिजिटल युगामध्ये आजची स्त्री जी आहे ती पुरुषाला खांद्याला खांदा लावून आज काम करते. आणि एखादी मुलगी किंवा स्त्री शिकली तर दोन्ही घरची प्रगती होत असते, हे आपण वाचत आलोय. पण तुमच्या लेख माहितीच्या कट्ट्यामुळे असं झालेलं आहे की प्रत्येक महिला आज व्यावसायिक बनण्याच्या मार्गावर आहे. तिला त्यातलं नॉलेज मिळते. आता व्यावसायिक बनण्यासाठी काय शिक्षण जास्त घेतलंच पाहिजे असं काही नाही, किंवा तो जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं ज्ञान फक्त असणं गरजेचं आहे. आणि मुद्दा महत्त्वाचा असा आहे की लेख माहितीच्या कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही जे व्यावसायिक निर्माण करणार आहात, त्या व्यावसायिक निर्माण करता फक्त व्यावसायिक त्यांची एक वेगळी ओळखसुद्धा तुमच्या माध्यमातून होत असते. आणि आज त्यांची उंच भरारीसुद्धा आहे लेख माहितीच्या कट्ट्याद्वारे. अशी काही उदाहरणं तुमच्या आजूबाजूला पाहायला मिळतात का, जी काही आज शून्य होत्या पण लेख माहितीच्या कट्ट्यामध्ये आल्या आणि त्यांचं आयुष्य एक वेगळ्या वर्गावर उभं राहिलं? अशा भरपूर महिला आहेत की त्यांचं अस्तित्व एकदम शून्य होतं. त्यांनी स्टार्टिंगच शून्यापासून केली, त्या आज लाखोमध्ये आहेत. अशा भरपूर महिला आहेत, नाव घेऊ इच्छिते नाही मी, पण वेगवेगळ्या भागातल्या आहेत. मुंबई ठाणेमधूनच नाही, पुणेमधूनच नाही, तर अदरवाईज प्रत्येक सिटीमधून अशा महिला आहेत ज्यांचा अस्तित्व LNK मधून सुरू झाला. आणि त्याच्यातल्या काही महिला आहेत की त्यांना अजून सुद्धा आपली जाणीव आहे. ओके. आणि अशी काही उदाहरणं तुम्हाला, आता तुम्ही काम करता अनेक वर्षापासून, असं काय आहे का आपल्याकडे त्यांनी इन्व्हॉल्व झालेलं आहे, आपल्याकडून बरेच काही गोष्टी शिकल्या आणि नंतर आपल्यापासून लेफ्ट झाल्या, अशी काही उदाहरणं पाहायला? कारण सगळ्या ह्या गोष्टी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप होत असतात. असा एखादा काही अनुभव असेल किंवा ज्या लेख माहितीच्या कट्ट्यामध्ये आता सध्या आहेत त्यांना ती एक जागरूकता निर्माण होईल की आपण लेख माहितीच्या कट्ट्यासोबत जर आपण जन्म घेतलेला आहे नवा, तो जन्म आपल्याला कायम चिरकाळ स्मरणात एखाद्याच्या ठेवायचा असेल तर ती काळजी घेणं गरजेचं आहे, असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच. मला असं नक्कीच वाटतं की आपण जिथून शिकलो, जिथून मोठे झालो, त्यातून आपण त्यांची जाणीव ठेवावी आणि त्याची एक कायम आठवण ठेवावी की आपण इथून सुरुवात केली आहे आणि ह्यांच्यामुळे आपण आता इथे आहोत. 10 मधून 2 महिला तरी अशा असतात की त्यांना जाणीव नसते, पण बाकीच्या आहेत की त्यांना जाणीव असते की आपण इथून सुरुवात केली तर आपण ह्यांना कधीही विसरलेलं चालणार नाही. मॅडम, आता सध्या तुम्ही सोशल मीडियावर वर्किंग करत आहात, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय निर्माण करत आहात. एक सामान्य अकाउंट जरी फेसबुकचं आपण तयार केलं तर ते हॅक होतं, किंवा सेम अकाउंट सध्या ते अकाउंट चाललं मार्केटमध्ये, त्याच अकाउंटचे अनेक अकाउंट ओपन केले जातात आणि त्याद्वारे फ्रॉड होण्याची शक्यता असते. तर तुम्ही आता अनेक वर्षापासून काम करताय, तुमचा जो फेसबुक ग्रुप आहे हा रजिस्टर्ड आहे, नोंदणीकृत आहे आणि फेसबुकने सुद्धा तुम्हाला नावाजलेलं आहे. कारण आशियातला किंवा भारतातला एक मोठा महिलांचा व्यावसायिक ग्रुप म्हणून तुम्हाला ते नावाजलेलं आहे.
आणि मग असं करताना तुमच्यासोबत असं कुठला काही इन्सिडेंट झालेला आहे का की तुमच्याच नावाने अकाउंट ओपन झालेलं आहे, फेसबुकचा ग्रुप तयार झालेला आहे किंवा फेसबुक पेज ओपन झालेलं आहे आणि तुम्ही जे काम करताय ते सेम काम करून करून आपलं ते फ्रॉड तयार झालेलं आहे? असं झालंय आहे. आणि मी मागे पोस्ट सुद्धा टाकली होती की आपल्या ग्रुपचं नाव यूज करून खूप जण फेक ग्रुप बनवतात, फेक अकाउंट बनवतात, त्याच्या नावाने महिला फसल्या जातात. महिला ज्या ग्रुपमध्ये महिला आहेत त्यांना माहिती नसतं की त्या नक्की कुठे आहेत, सेम नावामुळे त्या कन्फ्यूज होतात. तर असा एक ग्रुप आहे मेहेक म्हणून. तर ती मराठी नाहीये, अमराठीच आहे ती. पण तिला जेव्हा मी बोलली की तू सेम ग्रुपचं नाव काढून टाक, कारण ग्रुपचं नाव लेख म्हणायचा कट्टा हा मराठीचा आहे, तू हिंदी आहे, तुला माहिती नाहीये, तुला कळत नाही. तर ती मला म्हणाली की मॅडम मुझे मराठी समझ में नहीं आता है. तर मी तिला म्हटलं की मराठी समझ में नहीं आता है तर तू मराठी नाव काढून टाक आणि सेम नाव आहे ज्या ग्रुप, म्हणजे ती पहिली आपली मेंबर होती, आपल्याकडे बिझनेस करायची, वेट लॉसचं करायची ती. तर तिला मी ते सांगितलं, ती मला म्हणाली की मला नाव चेंज करता येत नाही. तर माझं एवढंच म्हणणं होतं की तुला चेंज करता येत नाही तर तू सेम नाव कसं ठेवलंस. आणि ठेवलं तर ठेवलं, आम्ही खूप वेळा बोललो तरी पण तिने काय नाव चेंज केलं नाही. आता तिने मेंबरशिप चालू केली. तर खूप अशा लेडीज त्यांना असं वाटतं की तो आपला ग्रुप आहे म्हणून तिथे जाऊन मेंबरशिप घेऊन त्या फसल्यात अक्षरशः. आणि ती 700-800 रुपये ती घेते त्यांच्याकडून आणि त्यानंतर ती त्यांना रिप्लाय देत नाही. त्यामुळे ती अशा हजारो महिलांच्या तिच्याकडे गेल्यात, मेंबरशिप घेतली आहे आणि नंतर आम्हाला कंप्लेंट केली, अरे मॅडम तुम्ही पोस्ट का अप्रुव्हल करत नाही. तेव्हा आम्हाला कळतं की ह्या फसल्यात. नक्कीच. आता मॅडमने जी सांगितलेलं आहे तर सध्या ज्या लेख माझ्या कट्ट्यामध्ये आपण सहभागी झालेला असाल कोणी किंवा होऊ इच्छिता, त्यामुळे त्यांनी तो ग्रुप व्यवस्थित निरखून घ्यावा, पारखून घ्यावा. नक्की हा ग्रुप ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे याची माहिती करून घ्यावी. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा असतील ॲडमिनचे, नावं असतात. त्या ॲडमिनच्या सोबत तुम्ही प्रत्यक्ष बोलणी करून घ्या आणि तो ग्रुप नक्की कोणता आहे याची माहिती करून घेतली तर तुम्हाला भविष्यामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला येणार नाही. आता समजा आपण लेख माळेचा कट्टा हा ग्रुप तुम्ही चालू केलेला आहे, सध्या तुम्ही मार्केटमध्ये अनेक समोरच्या माणसांची प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट तुम्ही सध्या लॉन्च करता, त्याची जाहिरात करता ऑनलाईनरित्या. तर एखाद्याला लाईव्ह करायचं असेल तर लाईव्हसाठी तुमच्या कोणत्या प्रकारच्या प्रक्रिया आहेत, लाईव्ह कसा करू शकतो माणूस? आपण नेहमी पोस्ट टाकतो ग्रुपला, रोज पूनम दुसानीची पोस्ट असते की कोणाला मेंबरशिप पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा म्हणून. त्यांनी जेव्हा ग्रुपला कॉन्टॅक्ट केला किंवा ग्रुपच्या आम्ही व्हॉट्सअपच्या लिंक देतो, जॉईन केल्याच्या नंतर खूप मोठे मेसेज असतात की कशा प्रकारे प्रोसेस आहे. तर ती त्यांनी एकदा समजून घेतली आणि जरी नाही समजली तर त्या बिनधास्त आम्हाला कॉलवरती विचारू शकतात. एनी टाइम मलाही कधीही कॉल करू शकतात, मी आन्सर देऊ शकते. आणि त्या कसं करायचं आहे, काय करायचं आणि कशी घ्यायची आहे मेंबरशिप ह्याचं नॉलेज मी त्यांना देऊ शकते. ओके. नक्कीच एक चांगला मुद्दा मॅडमचा आहे की ज्यांना या LMK यायचं आहे, म्हणजे लेख माळेच्या कट्ट्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे, ते नक्कीच ते त्यांचं स्वागत करायला इच्छुक आहेत. आता मॅडम तुम्ही सध्या हे घरी बसून काम करत असता, यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही आणि हे करत असताना तुमच्या हातामध्ये 24 तासापैकी 20 तास मोबाईल असू शकतो. मग हे करत असताना घरातून किती सपोर्ट असतो आपल्याला? घरातून सपोर्ट असतो, त्याशिवाय तर मी इतका मोबाईल यूज केलाच नसता. माझे मिस्टर, माझी सासू आणि माझी 2 मुलं एवढेच आम्ही राहतो. मिस्टरांचा साईड बिझनेस आहे, आमची साईड चालू आहे भिवंडीला. आणि सासूबाई घरीच असतात, पण त्यांनी सुद्धा मला कधी आजपर्यंत रोखलं नाही. त्यांना जेव्हा माहिती झालं की मोबाईलमधून कुठेतरी थोडासा इन्कम तिला मिळतो किंवा घरात बसून घर सांभाळून जेवण वगैरे करून मुलांचं करून आमचं करून ती तिचा करतीये, त्यामुळे त्यांनी कुठेही ऑब्जेक्शन अजून घेतलेलं नाहीये. उलट कधी कधी तेच बोलतात की जा, तुझा इव्हेंट आहे तर तू जा. इव्हेंट जेव्हा असेल, आम्ही पिक्चरचे इव्हेंट करतो लॉन्चिंगचे किंवा लेखमाच्या कट्ट्याचे इव्हेंट्स होतात, तेव्हा मला 4-4 तास 8-8 तास बाहेर राहावंच लागतं. किंवा मला हॉल बघणं म्हणा किंवा कोणाशी बोलणं म्हणा, कोणाशी भेटणं म्हणा, मला बाहेर जावं लागतं. पण मुलांची मला काळजी नसते कारण माझ्या सासूबाई तिथे असतात. त्यामुळे सासूबाईंचा आणि माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे. मिस्टरांनी माझ्या आजपर्यंत कधी मला विचारलं नाही की तू मोबाईलमध्ये एवढा वेळ करते काय. काही वेळेला काही जणांना प्रश्न पडतात की माझी बायको इतकी मोबाईल बघते वगैरे, पण त्यांनी आजपर्यंत मला कधी प्रश्न विचारलाच नाही तू काय करते मोबाईलमध्ये. त्यामुळे माझ्या मिस्टरांचा, माझ्या सासूचा, माझ्या मुलांचा पण त्यांचाही मला कधीच त्रास नव्हता.
तर माझ्या घरातल्यांचा मला खूप सपोर्ट आहे. नक्की, छान, एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे एखादं काम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला घरातून खूप सपोर्ट महत्त्वाचा असतो आणि सपोर्ट असेल तर एक ताकद वेगळी मिळते काम करण्याची. अशा प्रकारे तुम्हाला ती ताकद आपल्या कुटुंबापासून मिळालेली आहे. आपले कुटुंब त्या गोष्टीसाठी सपोर्ट करतात, ही एक आनंदाची बाब आहे. आपल्या दिशा महाराष्ट्राचे या संपूर्ण आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण असाही एक अवलिया हा उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाचा आजचा आपला 10वा एपिसोड आपण कविता मॅडमसोबत करत आहोत. कविता मॅडम ह्या लेख माहेरचा कट्टा म्हणजे LMK याच्या एक मुख्य ॲडमिन आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत या ग्रुपला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून असंख्य एक व्यावसायिक महिला तयार झालेल्या आहेत. मुळात त्याने एक काय स्वप्नच ठेवलेलं आहे की प्रत्येक महिला व्यावसायिक बनवायचं. कारण सध्याचा विचार केला तर आपण मार्केटमध्ये जॉब ही काही गोष्ट आहे ती लोप पावत चाललेली आहे. जर तुमचा जॉब नसेल किंवा टिकला नाही तर एखादा व्यवसाय तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जॉब करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायातून जर पाऊल टाकलं ते तुम्हाला आयुष्यभर ते जपणारा आहे. तुमच्या पाठीमागचा माणूस येणारा असेल, तुमची पिढी असेल, ती पिढीसुद्धा तो जो तुमचा व्यवसाय आहे तो कॅश करू शकतो. अशा प्रकारे अनेक त्यांची कामं चालू आहेत आणि चांगल्या गप्पासुद्धा रंगलेल्या आहेत. तर पुन्हा कविता मॅडम, माझा प्रश्न असा असेल की लेख माहेरचा कट्टा हा आतापर्यंत खूप चाललेला आहे. तुम्ही मागाशी उल्लेख केलात की इव्हेंटचा. आतापर्यंत लेख माहेरच्या कट्ट्याद्वारे कोणत्या तुमच्या इव्हेंट झालेल्या आहेत, काही तुम्ही उपक्रम घेतलेले आहेत, त्याची माहिती जरा नवीन प्रेक्षकांसाठी किंवा आपल्या नवीन महिलांसाठी तुम्ही काय माहिती सांगा? आजपर्यंत आपले एवढे 7 वर्षांमध्ये 20 ते 25 उपक्रम आपण राबवले आहेत. त्याच्यामध्ये भरमसाठ महिलांनी आपल्याला सपोर्ट केलाय. जरी आपण एखादा पिक्चरचा इव्हेंट ठेवला म्हटलं, आता पिक्चरचे इव्हेंट आपण 2-3 वर्षामध्ये ठेवायला लागले, तरी सुद्धा 200+ लेडीज असतात. एखादा इव्हेंट आपण हॉलमध्ये वगैरे ठेवला तरी पण 200-300+ असतात, कारण त्याच्यावरती आपण घेऊ शकत नाही. आता 21 तारखेला आपला नवरात्रीचा एक इव्हेंट आहे, नोपाड्यामध्येच आहे, गरबा रास म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा 300+ लेडीज आहेत. पण कारण एवढं की आपल्याला मैदान मिळालं त्यामुळे आपण त्यांना घेऊ शकतो, पण एक हॉलचं कुठेतरी लिमिट असतं त्यामुळे आपण जास्त घेऊ शकत नाही. आणि जास्त करून आपले प्रोग्राम पुणे आणि ठाण्यामध्ये जास्त होतात. नवी मुंबई ह्या साईडला आपले कदाचित होतात प्रोग्राम, पण सगळ्या ॲडमिन ह्या हाऊसवाईफ आहेत त्यामुळे त्यांना अदर सिटीमध्ये जाऊन करणं हे शक्य होत नाही. त्यामुळे तिकडच्या लेडीज नाराज होतात, पण आमच्याकडे तो पर्याय नसतो आणि आपण कोणावरती एक विश्वास ठेवून करू नाही शकत. जर उद्या काही फसवणूक झाली तर त्याला जिम्मेदार कोण? त्यामुळे आपण ठाणे पुणे ह्यासाठी आपण इव्हेंट करतो. लवकरच एक्झिबिशनची सुद्धा तयारी करत आहोत, तर ते सुद्धा आपण लवकर करू. बाकी हे सगळे प्रोग्राम ठाण्यामध्ये छान प्रकारे होतात आणि खूप सुंदर प्रतिसाद असतो आपल्याला. आता LMKच्या माध्यमातून तुमचा हा उपक्रम अनेक चालू असतात, इव्हेंट चालू असतात, त्यातून प्रतिसाद सुद्धा तुम्हाला खूप येतो. कारण मी एक इव्हेंट आपण कव्हर केला होता दिशा महाराष्ट्राने हिरकणी पुरस्कार म्हणून, त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य महिला समाविष्ट झालेल्या होत्या आणि त्या मुळात आनंदी होत्या. ही एक चांगली गोष्ट होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचा आनंद होता आणि तीच आपल्याला आपण काही कमाई करत असतो, त्या कमाईतून आपल्याला जर आनंद मिळत असेल तर ती गोष्ट खूप गरजेची आहे. कारण आनंद चेहऱ्यावरचा आपण काही विकत घेऊ शकत नाही. आजचा ह्या LMKच्या माध्यमातून असंख्य घरं चालत आहेत. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, ही गोष्ट खूपच नावाने योग्य आहे. आता समजा लेख माहेरच्या कट्ट्यामध्ये तुम्ही 4 ॲडमिन सध्या काम करता. आता लेख माहेरच्या कट्ट्यामध्ये एखादी मुलगी किंवा एखादा इव्हेंट आपल्याला ऑर्गनाईज करायचा असेल किंवा एखादा व्यवसाय मला नवीन संधी मिळवायची असेल, मला काहीच आज माहिती नाही तर मला व्यवसायामध्ये यायचं आहे, तर अशा महिलेला तुम्ही कशा प्रकारे गाईड करता? अशा महिलांना मी एकच सांगू शकते, ॲडमिन तत्पर आहेत. तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्हाला कशाही सुरुवात करायची असेल, तुम्ही ॲडमिनला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही स्टार्टिंग पासून सांगा तुमचं काय आहे, कसं आहे. आम्ही तुम्हाला वेगळ्या लेडीजचे नंबर देतो किंवा कशा प्रकारे तुम्ही बिझनेस करू शकता किंवा काहींचे बिझनेस ठप्प झालेले असतात, त्यांना नवीन सुरुवात कशी काय करू शकता याच्या सुद्धा आम्ही तुम्हाला नॉलेज देऊ. आम्ही सपोर्ट करू, आम्ही कॉन्टॅक्ट देऊ तुम्हाला. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या बिझनेसला वाढवू शकता. म्हणजे एखाद्या महिलेचा सध्या काहीच बिझनेस नाही पण तिला इच्छा असेल तर ती LMK जॉईन झाली तर तिला अनेक व्यवसाय मिळू शकतात आणि तिने ते कुठल्या व्यवसायाला ती चॉईस करण्याची तिला अधिकार आहे त्या गोष्टीचा. आता LMK माध्यमातून आता सध्या आपण महाराष्ट्राच्या बाहेर सध्या तुम्ही काम चालू केलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या महिला सुद्धा आपल्या LMK मध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करत आहेत.
मग तो जो काय माहोल असेल, जो माहोल असेल आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचा, तो प्रतिसाद तुम्हाला कशा प्रकारचा आहे? खूप सुंदर. ओके. खूप सुंदर. कधी कधी आम्हाला आश्चर्य वाटतो की आपण फक्त बायकांमध्ये किती राहतो. पुरुष म्हणतात की बाई एकत्र राहू शकत नाही, पण आज आम्ही दाखवून दिलं आहे की आम्ही शेकडो बायका एकत्र सुखाने तांदू शकतो. हे म्हणायला हरकत नाहीये, पण खरंच खूप खूप सुंदर प्रतिसाद मिळतो आम्हाला. खूपच छान. असं कुठेच वाटत नाही की बाई बाईची दुश्मन आहे म्हणून. खूप सुंदर प्रकारे प्रतिसाद देतात. इतक्या लांबून लांबून महिला येतात की आम्हाला आश्चर्य वाटतं की तुम्ही कशा काय इतक्या उत्साही आहात की तुम्ही इतका आम्हाला सपोर्ट करतात. त्यासाठी मी सगळ्या महिलांचे खरंच मनापासून धन्यवाद म्हणेन. बरं मॅडम, आपल्या चर्चा छान रंगलेल्या आहेत. अनेक महिलांना त्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे. प्रश्न माझा असा असेल की आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून व्यवसाय की मार्गदर्शन करत असतोच, त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या कोणत्या विषयांवर हात घालता? व्यावसायिकचा प्रश्न वेगळा सोडला तर आपण महिलांसाठी आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व आपले त्यांचे जेवढे उपक्रम असतात सगळे आपल्याकडे राबवले जातात. कोणाला जर वकिलाचा सल्ला हवा असेल, डॉक्टरचा सल्ला हवा असेल किंवा खूप वैयक्तिक त्यांचा प्रश्न असेल, तो सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये सॉर्ट आउट होतो. त्यांना नाव हाईड करून त्या पोस्ट टाकू शकतात. कोणाला एखादा वकील हवा असेल तर त्यांनी जर नाव हाईड करून पोस्ट टाकली की मला वकिलाचा सल्ला हवा आहे, तर आपल्या ग्रुपमध्ये हजारो वकील तिच्या मदतीसाठी तत्पर असतात. दुसरी गोष्ट, वर्षातून एकदा आपण पिकनिक अरेंज करतो. आपले 4 वर्ष झाले आपण पिकनिक अरेंज करतोय. तर त्याच्यामध्ये सुद्धा 100+ बायका आपल्या पिकनिकमध्ये असतात. आतापर्यंत कुठे कुठे पिकनिक गेलेली आहे? आपली मनाली, सातारा आणि गुजरात, आणि आता जी आपली पिकनिक जाते ती केरळला जाते. तर ह्याच्यामध्ये आपण 110 महिला घेऊन चाललोय. लास्ट पिकनिक पण आपली 110 महिलांची होती. खूप छान प्रकारे आपण ती अरेंज केली. घेऊन व्यवस्थित आलो, सगळे सुखरूप, सगळे छान, आणि अजून सुद्धा त्यांच्या आठवणी ताज्या आहेत की इथपर्यंत आपली पिकनिक छान होते. ओके. म्हणजे आतापर्यंतचा प्रवास तुम्ही फक्त पैसा कमवणं नाही तर आपल्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आपण घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येक कुटुंब आपल्यापासून एक सुखी आहे त्याचा अभिमान नक्कीच वाढत असतो. हो, आणि त्यांच्या घरातले सुद्धा हक्काने पाठवतात की अरे तुम्ही चाललात ना तर तुम्ही लेक माझ्या गटा ग्रुप सोबत चाललात ना, बिनधास्त जा. किती अमाऊंट किती आहे किंवा त्यांचा प्रवास कसा आहे काही न विचारता त्या घरातल्या महिलांना त्या आमच्या सोबत पाठवू शकतात. म्हणजे इतका त्यांना आमच्यावरती विश्वास आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे ह्यातून एक सिद्ध होतं की तुमचं काम चांगलं असेल, नेक काम असेल तर त्या कामामध्ये आपल्याला अडथळे येत नाही, किंवा एखादी महिलेला एखाद्या इव्हेंटसाठी पाठवायचं असेल घरातून परमिशन काढायची गरज नाही. म्हणजे आपण एखाद्या चांगल्या ग्रुपसोबत आहोत याचा प्रत्येकाला अभिमान असेल, आणि आपला एक माणूस आपल्या त्या ग्रुपसोबत आहे याचा सुद्धा त्या लोकांना घरच्यांसुद्धा अभिमान वाटत असेल. जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही एक गृहिणी होतात आणि गृहिणीपासून तुम्ही सुरुवात केली, आणि आज कविता हे नाव आपल्या फक्त घरापुरतं नाही, आपल्या परिवारापुरतं नाही, तर त्या परिवाराच्या अननोन पर्सनसुद्धा, अनोळखी माणसांसुद्धा आपल्याला आज ओळखतात बिकॉज ऑफ LMK. तर ह्या LMKने अनेक तुम्हाला ओळखी दिलेल्या आहेत, नाव दिलेलं आहे. तर हे करता करता तुम्ही LMKमध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचं जीवन पलटलेलं आहे. आता तुम्ही LMK आपला लेक महायचा कट्टा, या कट्ट्याकडे कशा प्रकारे पाहता? आता तर मी फक्त इतकंच सांगेल की लेक महायचा कट्टा हे माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहे. याच्याशिवाय मी राहू शकत नाही. राहिला माझा ह्याच्यामध्ये राहण्याचा प्रश्न किंवा काम करण्याचा प्रश्न की जोपर्यंत माझ्याने होणार आहे तोपर्यंत मी 100% माझे देण्याचा प्रयत्न करेन. सारिकाला साथ द्यायचा प्रश्न आहे तर सारिकाला कायम माझी साथ असणार आहे. आतापर्यंत सारिका, पूनम आणि वर्षा आणि मी, आमच्या चौघींचा बॉन्ड खूप छान झालाय. त्याच्यातच सारिकाचे मिस्टर प्रमोद ठाणे, ह्या सरांचा पण खूप सुंदरपणे आम्हाला पाठिंबा असतो. त्या कुठलेही इव्हेंट असू दे की त्यांचा सुद्धा आम्हाला सपोर्ट असतो. कायम ते पाठीशी असतात कुठल्याही विषयावरती. आम्हाला कुठला विषय समजला नाही किंवा कुठेतरी आम्ही चुकतोय असं आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा प्रमोद सर आम्हाला नेहमी मदत करतात, नेहमी त्यांची साथ असते. आणि एखाद्या लहान बहिणीसारखं आम्हाला समजून सांगतात की नाही असं असं आहे तसं करा. आणि खूप म्हणजे जे काही प्रोग्राम होतील किंवा जे काही इव्हेंट असतील खूप छान प्रकारे आम्ही सक्सेसफुल करून टाकतो. ओके. आता आपण इंटरव्ह्यूच्या आपल्या एंडकडे येत आहोत.
आता LMKचे आतापर्यंतचे उपक्रम चांगले झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. आता भविष्यामध्ये तुम्ही काय LMKद्वारे लोकांपर्यंत कुठल्या मार्गाने पोहोचणार आहात? आपले पुढचे खूप असे उपक्रम आहेत, खूप असे स्वप्न आहेत आणि त्याच्याकडे आपली हालचाल चालू आहे. आम्ही चाललोय त्या रस्त्यावरती आहोतच. लवकरच आपल्याला यश मिळेल आणि तुमच्यापर्यंत नक्की आम्ही कळू. नक्कीच. छान. एक आपली आजची मुलाखत खूप छानच रंगलेली होती आपली. म्हणजे आजची मुलाखत घेण्याचा हेतू हाच आहे की आपण सध्या आता वेगवेगळ्या सणांमध्ये गुंतलेलो असतो आणि ते करता करता आपल्याला पैसा, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा गरजेचा आहे. फक्त घरात बसून सुद्धा पैसा कमवू शकतो. म्हणजे आपण सध्या महिलांनी LMK हा ग्रुप जर जॉईन केला तर इच्छा असेल पैसा कमवायची तर पैसा खूप आहे. ज्यांना संधी मिळालेली आहे ते पैसा कमवत आहेत आणि ज्यांना संधी घ्यायची असेल तर त्यांना पैसा कमवायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा LMK एक मार्ग चांगला आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण एखाद्या फ्रॉड करायचा असेल तर फ्रॉड सहजासहजी होतो, पण कमवलेलं नाव आपल्याला कमवायला काही वेळ लागत नाही. नाव कमवायचं असेल तर मेहनत घेणं गरजेचं आहे. आणि व्यवसाय ही अशी गोष्ट आहे की व्यवसायामध्ये यश लगेच मिळत नाही. त्यासाठी आपलं थोडं पेशन्स असणे गरजेचं आहे. थोडा आपण एक वेट केला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. कारण यश मिळवण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्यासुद्धा चढाव्या लागतात. एक वाक्य ऐकलेलं होतं, तेच ह्या व्यवसायामध्ये लागू पडतं. कारण एखाद्या व्यवसायाची संधी आपल्याला मिळाली आणि लगेच सक्सेस होऊ हे पण सांगता येत नाही आणि सक्सेस होऊच असंही सुद्धा सांगता येत नाही. पण तुमची मेहनत असेल तर त्या मेहनतीला जर तुमच्या इच्छा असेल त्या इच्छेद्वारे तुम्ही ते काम पूर्णपणे पार पाडू शकता आणि तुमचं स्वप्न साकार करू शकता. तर कविता मॅडम, धन्यवाद. तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे आणि या वेळेनुसार आपण जी कोणी स्त्री आज तुमचं हे संभाषण ऐकणार आहे नक्कीच तिला एक चांगली प्रेरणा मिळेल. म्हणजे फक्त घरात राहता आपण सुद्धा पैसा कमवू शकतो. जर तुम्हाला ती आयडिया कळाली असेल किंवा तुम्हाला इच्छा असेल मुळात ॲक्टिव्ह होण्याची, फक्त पैसा कमवणं हा हेतू नाही, पण 4 लोकांसोबत आपण बसतो, उठतो, आपल्या ओळखी होतात, 4 अनोळखी माणसं आपल्याला ओळखतात, हा आनंद आपल्या चेहऱ्यावरचा खूप वेगळा असतो आणि आपल्याला आपलाच त्यावेळेला अभिमान वाटतो की मी या एका चांगल्या ग्रुपमध्ये आहे आणि त्या ग्रुपची सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. अशा प्रकारे तुमची वाटचाल चालू आहे आणि त्या वाटचालीला तुमच्या खूप शुभेच्छा आमच्या असतीलच नेहमी. आणि मी सुद्धा दिशा महाराष्ट्रची या चॅनलचं आणि तुषार सर तुमचं खूप धन्यवाद करते. कारण तुम्ही ही संधी मला दिली बोलण्याची, लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यामुळे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचे आभार मानते आणि दिशा महाराष्ट्राची आणि सर तुमचे सुद्धा मी खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम. दिशा महाराष्ट्राचं हे मुख्य हेतू हाच आहे की आपल्या समाजामध्ये असंख्य अशा प्रकारच्या अवलिया असतात. त्या काही अवलिया असतात ते आपल्या पडद्यामागचे कलाकार असतात. अशाच प्रकारे LMKचे काय ॲडमिन आहेत ते पडद्यामागचेच कलाकार आहेत. त्याने अनेक स्वतः किती कमवतात त्याच्यापेक्षा अनेकांना लाखो पटीने कमवण्याची संधी निर्माण देतात. एखाद्या संधी देणारा माणूस खूप मोठा असतो, त्याला मोठं मन हवं असतं. अशा प्रकारे ह्या 4 ॲडमिनचं एक छान मन आहे, छान स्वप्न आहे. अनेक महिलांसोबत त्या जोडले गेलेल्या आहेत. काही कधी न भेटलेल्या महिला त्यांच्यासोबत जोडल्या जाऊन त्यांचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. तर मला दिशा महाराष्ट्राची हे आपलं वेब पोर्टलसुद्धा काम करतं. वेब पोर्टलच्या माध्यमातून आपण समाजातल्या ज्या बातम्या आहोत त्या बातम्या प्रसारित करत असतो आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूज घेऊन, मुलाखत घेऊन आपण आपल्या अवलियांना एक लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. ते लोक त्यांच्या जागी मोठे असतातच, पण त्यांचं एक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं एक माध्यम आपण निर्माण केलेलं आहे. तर आपल्या आजूबाजूला अशा काही अवलिया असतील, अशा काही महिला असतील, असे काही पुरुष असतील, असे काही मुलं असतील, मुली असतील जे त्यांच्या क्षेत्रामध्ये पारंगत आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशा लोकांपर्यंत आमची ओळख निर्माण करून द्या. तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्यांची जर ओळख दिली, त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव आम्हाला पाठवलं, त्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपली दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम पाहण्यासाठी आपल्या दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही संकल्पना असतील, आपले काही विचार असतील, आपल्या काही त्रुटी आमच्या असतील त्या जाणून द्यायच्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आम्ही ते सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत काळजी घ्या. सध्या नवरात्रीचा उत्सव चालू आहे. त्या 9 रंगांमध्ये एक माणुसकीचा रंगसुद्धा आपण नक्कीच कायम जिवंत ठेवा हीच आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद.